हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान. आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत इंडियन इथिक्स. आता इंडियन इथिक्स म्हटलं कीच काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय आपल्यासाठी योग्य आहे, काय अयोग्य आहे, आणि त्यानुसारच आपल्याला आपले कर्तव्य काय असले, आपली ड्युटी काय असली पाहिजे हे यामध्ये सांगितलेलं गेलेलं आहे. चला जास्त वेळ न घालविता आज आपण बघणार आहोत स्वधर्म. स्व म्हणजे काय तर स्वतःहून केलेले धर्म. आपल्याला काय महत्त्वाचं असते. आता याच्यामध्ये वर्ण धर्म पण याला म्हणू शकतो तुम्ही. मनूच्या काळामध्ये समाज 4 वर्ण इथे होते आणि 4 आश्रमात हे काय करते विभागला गेले होते. आता मनूने सांगितलेल्या 4 वर्णाचे जेही कर्तव्य आहे, त्यांची ड्युटी आहे, पुढील प्रमाणे आपण म्हणणार आहोत, सांगणार आहोत. तर पहिल्याच होती त्यांची ड्युटी होती ते आहे ब्राह्मणांचे कर्तव्य. ठीक आहे. तर ब्राह्मण म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये एकच येणार आहे, हवन होम वगैरे, वेदाभ्यास वगैरे सगळं करणे, दान देणे, दान घेणे. आपल्याकडे कोणतं कार्य असेल चांगलं तर आपण काय करतो, ब्राह्मणांना बोलवत असतो. तर त्यांना त्यांची ड्युटी करणं भागच असते, त्यांना सांगावं लागत नाही की तुमची ड्युटी आहे. ठीक आहे. तर ब्राह्मणांचे कर्तव्य काय आहे, त्यांची ड्युटी काय आहे, तर पहिलं असणार आहे वेदाचे अध्ययन करणे, यज्ञ करणे, करुणा, दान देणे आणि काय करणे, दान घेणे. हे कोणाचे कर्तव्य आहे, ते ब्राह्मण वर्णाचे हे काय कर्तव्य इथे सांगितले गेलेले आहे. आता सेकंड जो पॉइंट आहे तो आहे क्षत्रियांचे कर्तव्य. आता क्षत्रिय म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे की जे सीमावर्ती काम कार्यरत असतात ते काय क्षत्रिय आहे. आता प्रजेचे रक्षण करणे कोणाचं काम आहे, क्षत्रियांचं कर्तव्य आहे. ब्राह्मणांना दान देणे पण त्यांचं कर्तव्य आहे. वेदाभ्यास करणे आणि विलासापासून दूर राहणे हे काय क्षत्रिय वर्णाचे कर्तव्य आहे. आता भोगविलासापासून दूर का बरं, कारण सीमेवर जेव्हा जात असतं तर तेव्हा काय करतात ते त्यांना ड्युटी पडावी लागत असते. तर असंच नाही की त्यांच्या सगळ्या वस्तू आहेत त्याचा तो फक्त भोगविलास करत आहे, तर असं नसते. त्याच्यापासून ते काय असले पाहिजे, अलिप्त असले पाहिजे ना. आणि गीतेनुसार शूरता असली पाहिजे ना, वीरता असली पाहिजे, सामर्थ्य असलं पाहिजे ना, धैर्य चातुर्य असलं पाहिजे, युद्धापासून परावृत्त न होणे किंवा दान देणे हे क्षत्रियांचे काय स्वाभाविक इथे धर्म इथे सांगितला गेलेला आहे. म्हणजे क्षत्रियांकडे कितीतरी इथे पॉवर दिलेले आहे. तर भगवद्गीता पण त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, त्यांचं वर्णन केलेलं आहे. ते क्षत्रिय कसं असला पाहिजे ना, तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, शूरता असली पाहिजे, तो निडर असला पाहिजे, तो वीर असला पाहिजे ना. आणि त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे ना, सामर्थ्य असले पाहिजे त्या सगळ्या गोष्टी इथे घेण्याचं झेलण्याचं. त्याच्यामध्ये धैर्य असला पाहिजे. त्याच्यानंतर धैर्य तर असलं पाहिजे, तर चातुर्य असलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट किंवा परिस्थिती आली तर त्याला आपल्या डोक्याचा उपयोग करून त्या चातुर्याने त्याचं काम करता आलं पाहिजे. युद्धापासून परावृत्त होऊ नये, म्हणजे युद्धापासून भगू नये किंवा त्याच्यापासून पलायन करू नये. तर काय निडरतेने त्याचा सामना करता आला पाहिजे समोरच्याचा. आणि दान देणे आणि हे क्षत्रियांचे काय आहे, हे स्वाभाविक इथे आपल्याला धर्म इथे सांगितल्या गेलेलं असणार आहे. आता तिसरा काय आहे, वैश्यांचे कर्तव्य. आता वैश्य म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे बिझनेसमॅन व्यक्ती. ठीक आहे. तर त्याचं कर्तव्य काय, त्याची ड्युटी काय आहे वैश्यांची, तर ते म्हणतात की पशुपालन करणे, व्यवसाय झाला एक प्रकारचा, दान देणे ते तर त्यांचंच कर्तव्य ड्युटी आहे. जसं ब्राह्मणांचं दान घेणे पण ड्युटी आहे, तर त्यांना दान द्यावं पण लागतं. तर याच्यामध्ये पण ते तिन्ही ह्याच्यात गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत. दान देणे, यज्ञ करणे, कोणत्या चांगल्या गोष्टी आल्या तर वेदाभ्यास करणे. कारण बघा आपल्यामध्ये ब्राह्मण पण काय तर वेदाभ्यास करतो, क्षत्रिय पण करतो, कारण त्यांना आपल्या डोक्याचा उपयोग करावा लागत असतो. आता वैश्यांचं जर म्हटलं तर बिझनेस आला तर बिझनेसमध्ये पण काय करताय, अकाउंटिंगचं काम असते, गणिताचं काम असते, इकडल्या तिकडल्या गोष्टी द्यावं लागत असतं, म्हणून त्यांना वेदाभ्यास पहिले करावा लागत असते. तर व्यापार करणे हे पण मी पहिले सांगितलेलं आहे, व्यवसाय बिझनेस करणे त्यांचं काम असते. आता दिलेल्या कर्जावर व्याज घेणे व शेती करणे हे वैश्यांचे इथे कर्तव्य सांगितले गेलेले आहे. आता बिझनेसमॅन म्हटलं किंवा एखादा सावकार म्हटलं का त्याच्याकडे अभ्यास असलाच पाहिजे, किती लोकांकडनं व्याज घ्यायचा आहे ना, किती लोकांना व्याज द्यायचा तर नाही, सोडून द्या, पण व्याज किती घ्यायचं आहे हे त्याच्यावरती अवलंबून असते. आणि शेती करणे आणि शेती देणे हे त्यांचं काय असते, मुख्य कर्तव्य इथे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. आता चौथा जो पॉईंट आहे तो आहे शूद्रांचे कर्तव्य. आता शूद्र म्हटलं की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांचं पण काय असते, त्याच्यामध्ये अंतर्भाव इथे आपल्याला पाहायला मिळत असते. ठीक आहे. आता शूद्र या तिन्हींचं काय करते, ड्युटी करत असते. कोण, शूद्रांचे कर्तव्य. म्हणजे ते सांगितलं गेलेलं की वरील तिन्ही जे वर्ण दिलेले आहे त्या लोकांची सेवा करणे,
ठीक आहे. सेवा करणे हे कोणाचं कर्तव्य आहे, कोणाची ड्युटी आहे, शूद्रांची इथे ड्युटी इथे सांगितल्या गेलेली असणार आहे. तर सगळ्यात छोटा व्हिडिओ आहे हा फ्रेंड्स. तर चला बघूया आपण स्वधर्म काय आहे ते सांगितले आहे, कोणी सांगितलं, म्हणून सांगितलेले आहे. तर पहिलं काय, ब्रह्मचर्य कसं असलं पाहिजे, ब्रह्मचर्य नाही, ब्राह्मणांचे कर्तव्य काय आहे ते सांगितलं गेलेलं आहे. नंतर आहे क्षत्रियांचे कर्तव्य काय आहे, त्याच्यानंतर वैश्यांचे कर्तव्य काय आहे, त्याच्यानंतर शूद्रांचे कर्तव्य. ठीक आहे. त्याच्यानंतर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे नाही तर ते मला मेसेज करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.